कंपेयरिंग इट एट द लेवल ऑफ ऑप्टिक्स कि जे सामने नजर में आ रहा है, तो पाटीदार एजिटेशन इससे काफी वायलेंट था, उसने काफी तोड़फोड़ किया, उसने काफी किस्म का नुकसान किया, पर वो वैसे ही होने वाला था क्योंकि द पाटीदार एज आई सेड आर पीपल हु आर स्ट्रक बाय व्हाट इज कॉल्ड एज द माइनॉरिटी सिंड्रोम, कि स्ट्रॉंग मायनॉरिटी सिंड्रोम की याच्यामध्ये यू फील इनसिक्युअर की एकतर तुमचे नंबर्स तेवढे नाही, उलट तुम्हाला जसं जसं सत्तेचं चक्र फिरताना दिसतंय तसं तसं तुम्हाला असं दिसतंय की तुम्ही याच्यातनं कम्प्लिटली उधळून लावले जाणार आहात. तो ती जी मल्टिप्लाय होत जाणारी असुरक्षा आहे त्याच्यातनं यू गो अबाउट डुइंग दिस. मायनॉरिटी कम्युनिटीज ऑफ द पाटीदार व्हरायटी have no other way of getting their demands met except by being more violent. So ते जे violence आहे ना, तो violence तुम्हाला गुजरांच्या agitation मध्ये बघायला मिळतो, तो तुम्हाला जाटांच्या agitation मध्ये बघायला मिळतो, तो तुम्हाला आंध्रातल्या रेड्डींच्या agitation मध्ये बघायला मिळतो, तो तुम्हाला पाटीदारांच्या agitation मध्ये बघायला मिळतो. आणि हे चारही पाचही जे समूह ज्यांची मी नावं घेतली ना, हे त्यांच्या राज्यांमध्ये मायनॉरिटीज आहेत, कम्प्लिटली मायनॉरिटीज. In terms of numbers on the ground, they are completely irrelevant. The only reason why they count in the structure of power is because they are very well organized, strongly motivated, extremely resourceful. So the amount of money that they can throw and bring in terms of caste networks as well as outside the caste network is phenomenal. So माझं म्हणणं एवढंच आहे की in terms of optics जे सामने नजर आ रहा है, हम वैसा कुछ करने की कोशिश कर रहे हैं. हे तसं नाही हे मला पण कळतंय, म्हणून तुम्ही सांगितलं ना की तुमचा त्यांच्यातला बेसिक फरक काय आहे तर नंबर्स मधला फरक आहे. पण आम्ही करू काय पाहतोय तर वी आर ट्राइंग टू डू एक्झॅक्टली व्हाट दे डिड. की त्यांनी कसं कि पहले आप आपका जो भी कहना है उसको शांतिपूर्ण तरीके से सामने रखिए, उसके बाद आप on the basis of those numbers are large, those numbers are very threatening. म्हणजे लाख सवा लाख लोक अशा पद्धतीने बाहेर पडणं ही एक अत्यंत जबरदस्त अशा प्रकारची दहशत बसवणारी गोष्ट आहे. आणि जरी तुम्ही चूप असलात ना तरी देखील तिचं ऑप्टिकल जे आहे, जो परिणाम आहे, जो प्रभाव आहे तो अशा प्रकारचा आहे की बघा सगळ्यात भारी गंमत काय माहिती का, 1.25 लाख लोक रस्त्यावरती उतरली ना ह्याच्यानंतर प्रश्नच विचारायचा नाही. 1.25 लाख लोक रस्त्यावरती उतरणं, 2 लाख लोक रस्त्यावरती उतरणं इज इन अ वे अ कंप्लीट स्टॉपेज ऑफ व्हाट इज कॉल्ड द डेमोक्रेटिक डिस्कोर्स. बात ही नाही करणे काय. यू ओपन अप दिस चॅनल्स, दे आर ऑल त्यांचे सगळ्यांचे ते जे काही चर्चा झाल्या ना त्यात बीडचा मोर्चा, उस्मानाबादचा मोर्चा, त्याच्यानंतर चर्चा ऑनलाईन आहे, तुम्ही तर जाऊन बघा. म्हणजे त्या टीव्ही अँकर्सला की जे चर्चा भरवतायत त्या सगळ्यांचं मेजर कन्सर्न काय, 1.25 लाख लोक रस्त्यावरती उतरले. अरे म्हटलं 12 कोटीची लोकसंख्या आहे, 1.25 लाख लोक रस्त्यावरती उतरली, त्याच्यात उडी मारण्यासारखं काय. हा साधा प्रॉब्लेम आहे, पावसाने ताणलेलं आहे, पाणी पडत नाही, शेतीचं वाटोळ व्हायची वेळ आलेली आहे, शासन काहीच करत नाही. मराठ्यांनी रस्त्यावरती उतरून सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न जो विचारला पाहिजे ना तो मार्च 2015 मध्ये शासनाने जो एनिमल क्रुएल्टीच्या नावाखाली ते जे विधेयक पास करून घेतलं, उसका रेलेवेंस इन अ स्टेट हिट बाय फैमिन एग्जैक्टली क्या है. पूछना जो सवाल पूछने वो सवाल नहीं ना पूछते हैं. पण सगळं एकंदरीत वातावरण काय, 1.25 लाख लोक, 2 लाख लोक, मी एका 2 लाख लोक उतरली ना आपण बोलूयात ना त्याच्याबद्दल, तर त्याच्याबद्दल काही बोललं नाही, थोडे परत तिथे जायचं नाही. पण 2 लाख लोक होतं, अरे ठीक आहे ना त्याच्या पुढचं बोल ना. 2 लाख लोक काय घेऊन बसला. आणि 12-12.5 कोटीच्या राज्यामध्ये 2 लाख असतात किती लोक असतात 2 लाख. बरं ही 2 लाख करणार काय पुढं. बिटवीन देम कॅन दे अग्री टू वन सिंगल कॅन्डिडेट इन द नेक्स्ट राउंड ऑफ वोटिंग अँड इलेक्शन्स. काय 2 लाख घेऊन बसला. म्हणजे तुम्ही कुठला पण कार्यक्रम भरवा ना, तुम्हाला अशी लोक भेटतात ना, त्याला काय लागतंय. मला तोंड नाही उघडायचं मोरू दे. आम्ही बालवाडीला सनी लिओनला बोलवली दहीहंडीला, किती लोक जमा झाले जाऊन हिशोब लावा. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे, लोकांना मुबलक वेळ आता उपलब्ध आहे, संपर्क साधनांमध्ये एक प्रगती झालेली आहे, त्याच्यामुळे लोक सहज कुठून पण जाऊ शकतात. सकाळी जाऊ शकतात, संध्याकाळी परत घरी जाऊ शकतात. सामाजिक कार्य खायला प्यायला मिळणार, कोण काय जाणार. मला कळतच नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की ते पाटीदारांसारखं आहे, ते दिसायला पाटीदारांसारखं आहे.
त्याच्या पलीकडे काही नाही. फरक एवढे निश्चित आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. सर याच्यामध्ये भाषा एक असं वापरले जाते की प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा, तर ते कुणबी आयडेंटिटी लपवण्यासाठी एक विस्थापित मराठा वगैरे अशा प्रकारच्या काही टर्म्स मुद्दा म्हणून किंवा काय असं वापरलं जातं? डेफिनेटली, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे विस्थापित मराठा एक्झॅक्टली तुमची जी मराठा नावाची कास्ट आयडेंटिटी आहे ना, त्याच्यातल्या हायरार्कीमध्ये कुठं बसतो याचा विचार करा ना. विस्थापित एक्झॅक्टली कोण आहे, विस्थापित काय कारणांमुळे विस्थापित झालेलं आहे, आणि विस्थापनाचा तुम्ही त्याच्यानंतर व्यवस्थापन कसं केलेलं आहे. बरं, विस्थापितला तुम्ही समोर करणार आणि प्रस्थापित सगळ्या प्रकारची सत्ता लाटणार, हे ठरलेलं इक्वेशन आहे. मी कमीत कमी यू शुड फॉलो द ग्रामचंद मॉडल ना, कि इफेक्टिव लीडरशिप सबऑर्डिनेट का सबऑर्डिनेट से ही आएगा. मैं हे विस्थापित आहेत ना, हे जे उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड ह्या एरियामधले, बीड मधले जे मराठा आहे की ज्यांना कसल्याही प्रकारचे आतापर्यंतचे ना सत्तेचे लाभ झालेले आहे, नाही महाराष्ट्राच्या विकासाचे कसल्याही प्रकारच्या अर्थकारणाचे लाभ झालेले आहे, मग नेतृत्व त्यांच्यात नाही येऊ द्या ना. नेतृत्व करणार राणे, नेतृत्व करणार सामाजिक भोसले, आणि यांना कशाला बोलायचं, यांना मोर्चात करायला बोलायचं, येऊ द्या नेतृत्व त्याच्यातनं. बरं, सगळा भर किती भारी आहे माहिती का, की या सगळ्या, आय डोंट नो इफ यू हॅव चेक देम आउट, या सगळ्या मोर्चांमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि समाजातील जे प्रतिष्ठित लोक आहेत, हे सगळे प्रतिष्ठित लोक या मोर्चासाठी एकत्र आले. तुम्हाला वेळोवेळी ते प्रतिष्ठित जे आहे ते अशा व्हाईट कॉलर ऑक्युपेशनच्या संबंधामध्ये त्याच्यावरती एन्फोर्स का करावा असं वाटतो. तुम्हाला हे का ठळकपणे अंडरलाईन करावं वाटतं की ते डॉक्टर, इंजिनियर, जर ते डॉक्टर, इंजिनियर, वकील असे नसतील तर मराठा समाजामधले लोक प्रतिष्ठित नसतात का, असा काही समज आहे का. इफ यू डोंट कम फ्रॉम द व्हाईट कॉलर प्रोफेशन्स, तुम्ही मराठा समाजामध्ये प्रतिष्ठित नाही. सो हे का वारंवार अंडरलाईन केलं जातं की ते कसे प्रतिष्ठित लोक या सगळ्या कारणासाठी एकत्र आले. मुद्दा त्यांचा नाहीच आहे ना. मुद्दा शेतकऱ्याचा आहे, मुद्दा कष्टकऱ्याचा आहे, मुद्दा ज्याच्या शेतीची वाट लागलेली आहे त्याचा आहे, मुद्दा छोट्या प्रमाणामध्ये जो भांडवलदार आहे, ज्याच्यासाठी हे सगळ्या प्रकारचे उद्ध्वस्त अशा प्रकारचा अर्थकारण आहे त्याचा आहे, मुद्दा छोट्या लेवलला ऑपरेट करणाऱ्या ट्रान्सपोर्टरचा आहे, दुकानदाराचा आहे. ते लोक कुठे आहेत. नाही, ते नेतृत्व करण्यास लायक नाही. मग परत 19व्या शतकासारखं झालं ना. सर ही 96 कोई टर्म कधी नक्की आली, म्हणजे त्याच्यामध्ये इट इज अ कनेक्शन विथ द ओल्ड सल्तनत बिझनेस. मुळात मराठी टर्म येते 14व्या शतकामध्ये, बामणी सल्तनत स्थापन झाल्याच्या नंतर, आणि ती त्यांच्यामध्ये त्यांचे जे काही सत्तेचे हितसंबंध आबाधित राखायचे त्याच्यासाठी त्यांनी निर्माण केलेली सोयरिकीची कॅटेगरी आहे. किंवा 96 म्हणजे ही जी 96 कुळं आहेत की जी ह्या सुलतानांकडे मातब्बर आहे, याच्यामध्ये सोयरिकी केली जाऊ शकते. मग आता त्यावेळेला इथे कनेक्ट विथ पा, नंतरच्या काळामध्ये सत्ता गेली, सगळं गेलं, तरी ते आमचं जुनं जसं आयडिया आहे, खायला नाही जाणार मला पाटील म्हणा, सगळं गेल्याच्या नंतर पण आपलं टिकून राहतं. तिथपासून आलेली टर्म, 14-15 शतकापासूनची टर्म. हा जो प्रस्थापित विस्थापित प्रॉब्लेम आहे ना, हा तुम्हाला कुठल्याही लोकशाही, 1-2च मिनिटं मला, कुठल्याही लोकशाही समाजामध्ये कधीही या गोष्टीला कुणीही घाबरलं नाही पाहिजे की जसं तुमच्या इथं बदल होत जाणार तशा स्थितीमध्ये प्रस्थापित हे विस्थापित होत जाणार आणि विस्थापित हे प्रस्थापित होणार. हे घडणार, हे इनएव्हिटेबली घडणार, कारण त्याच्याशिवाय यू कॅनॉट डिफाइन द लॉजिक ऑफ द डेमोक्रेटिक सिस्टम. There is no reason why I should keep on voting for the same family for 3 generations and 30 or 40 years in any given constituency. पण तशा प्रकारच्या विस्थापनाची भीती कुणाला आहे आणि त्यांना काहीच फरक पडत नाही ना. म्हणजे त्यांचं कसं आहे की बाबा सहकारातनं सगळं गब्बर जोरदार. I don't know if you know that one of these girls from the Viखे Patil family is a member of the Swedish Prime Minister's office. Nothing less than that. म्हणजे ह्याला एक अत्यंत जबरदस्त अशा प्रकारची सोशल, कल्चरल, एज्युकेशनल, प्रोफेशनल अशा सगळ्या प्रकारची कॅपिटल लागते. I don't feel bad about it. I feel great about it. My simple problem is, what is the problem in terms of the other
communities, the other castes, the other people in Maharashtra. 3 पिढ्या लागल्या, त्याच्यानंतर विख्यांच्या बाबतीत असं झालं. बाकीच्या बाबतीत ज्यांना कधीही त्या प्रकारची सत्ता 3 पिढ्यांमध्ये सत्ता उपभोगलेली, ज्यांना असा कधीच सत्तेचा उपभोग मिळाला नाही, त्यांच्यासाठी किती दुष्प्र आणि किती कठीण असणारे या प्रकारची वाटचाल करण्याचा विचार करून बघा. सो ते प्रस्थापितांना चांगलं माहिती आहे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. 44 आणि 42 एवढेच आपले आमदार निवडून आले. तो आपल्या आपल्या एरियामध्ये आपल्याला चांगलं माहिती आहे की आपण आता कुठल्या पॉइंटवरती उभे. मग आपल्याकडे पैसा आहे, पोरं म्हणतात मोर्चा काढायचा, 5 लाख द्यायला आपल्याला काय जातंय. त्यांच्याकडनं बियाण बंद जमा केलेले देऊ ना, कारण ते त्या मोर्चातनं जे काही येणार आहे ते आपल्यावरती उलटणारच नाही. ते जाऊन उलटणार राज्य सरकारवर, त्याची आपल्याला काय, आपला उलट त्यांच्याबरोबर चांगलाच प्रॉब्लेम आहे. मग फायदाच आहे. Sir, actually atrocity is an act which prevents the commission of offences of atrocities against the member of the SCs and STs, and it clearly said that त्यांना आधी रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन सेंटरची हेल्प मिळाली. सर, या क्रांती मोर्चांमुळे वगैरे त्यांच्यावरती रिहॅबिलिट सोडा, ते डिप्रेस होतात फॅमिली विक्टिमची. सेकंड थिंग की जर कोपर्डी प्रकरण समजा परत जर घडलं आणि क्रांती मोर्चा जर फेल करला, म्हणजे गव्हर्नमेंटने कम्प्लिटली इग्नोर केला आणि कोपर्डी प्रकरण त्याचं परत अनफॉर्च्युनेटली जर घडलं, तर हीच लोक त्याला गोल्डन इव्हेंट म्हणून बघतील रॅदर दॅन ट्रॅजेडी. सो याला आळा घालण्यासाठी गव्हर्नमेंटचं काही म्हणजे त्या फॅमिलीपासून म्हणजे त्या फॅमिलीला वाचवण्यासाठी काही पर्याय. हे बघ, कागदोपत्री कायदा अत्यंत स्टिफ आहे, याच्याबद्दल कसलाच डाऊट नाही. भारतभरातला या कायद्याचा प्रॉब्लेम इज इन टर्म्स ऑफ इट्स इम्प्लिमेंटेशन ऑन द ग्राउंड. कि on the ground its implementation is so tardy and so ineffective that in most of the cases it has not been able to do any justice. It has not been able to infuse a sense of community. म्हणजे एखाद्या दलित कुटुंबाच्या बाबतीत किंवा एखाद्या आदिवासी कुटुंबाच्या बाबतीत अशी जर घटना घडली ना, तर त्या कुटुंबाकडे एकच पर्याय उरतो. तो पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या सिक्युरिटीसाठी, भलेही घटना तुमच्या विरुद्ध झालेली, पण तुम्ही तुमच्या सिक्युरिटीसाठी गाव सोडा. आणि तुम्हाला सिरियसली या गोष्टीची गॅरंटी नाही की त्यांनी आता एका बरोबर कसं केलेलं आहे, तुमच्या कुटुंबातल्या अजून किती लोकांबरोबर ते तशा पद्धतीने वागतील. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ऑन द ग्राउंड इट इज नॉट वर्किंग. In 2014, the amendment listed out a whole new set of rules, a whole new set of crimes. की बाबा हे जर गुन्हे घडले अगेन्स्ट अ पर्सन फ्रॉम एन SC/ST कम्युनिटी, तर ह्याला देखील अट्रॉसिटी मानलं जातं. ओके. तिसरी जी गोष्ट आहे ती महाराष्ट्रात पास्ड इट्स ओन लॉ इन टर्म्स ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज ऑपोजिंग सोशल ऑस्ट्रिसिझम. कारण अनेक केसेसमध्ये घडायचं असं की दलित किंवा आदिवासी कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारची केस घडते, ती लोकांपैकी कुणीतरी जाऊन, कारण त्यांना कुठल्या तरी संघटनेचा किंवा कशाचा तरी सपोर्ट आहे, ह्या बेसिसवरती ते जाऊन कोर्टामध्ये किंवा पोलीसमध्ये केस भरतात. केस भरल्याच्या नंतर गाव एकसंध पद्धतीने त्यांच्यावरती बहिष्कार टाकतात. म्हणून आता द महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॅज गॉन अबाउट क्रिमिनलायझिंग अन ऍक्ट लाईक दॅट. पण एवढं सगळं होऊन देखील द प्रॉब्लेम ऑन द ग्राउंड इज, ॲज आय सेड, की अ लॉ लाईक दिस शुड इन्फ्यूज अ सेन्स ऑफ कॉन्फिडन्स इन कम्युनिटी. But it is not doing that. It has superbly failed. The reason why it has failed is 5% conviction rate है. 5% conviction rate के साथ कैसे कोई कानून इफेक्टिव हो सकता है? मिनिमम जो एक केस होना चाहिए ना, कि you have to increase the conviction rate. पर conviction rate increase नहीं हो सकता है क्योंकि आपके जजेस जो है उनका माइंड बहुत स्ट्रांगली कास्टिस्ट है. So how do you help it? It's similar. म्हणजे very funnily enough, on this same point, let me argue the point from a very different point of view. 50 मध्ये, मला तर एक्झॅक्टली आठवत नाही कारण ते कधी पास झालेलं आहे, there's something called the Prohibition of Dowry Act, की हुंडा विरुद्ध कायदा आहे भारतामध्ये. हुंडा घेता येत नाही आणि घेतल्याच्या नंतर त्याच्याबाबत अशा सगळ्या प्रकारचे नियम आहेत. आता त्याच्यामध्ये जर एखादी स्त्री दुर्दैवाने मेली, तर त्या कायद्यामध्ये त्याचं प्रोव्हिजन, जी नंतर तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये देखील बघायला मिळते, की द एंटायर फॅमिली ऑफ अ गर्ल हु इज न्यूली मॅरिड अँड हु हॅज पेरिश्ड कॅन बी बुक्ड फॉर व्हॉट इज कॉल्ड अ डाउरी रिलेटेड क्राइम.
भारत भरामध्ये the strongest opponents to the Dowry Act, there are people who had formed organizations to get the Dowry Act scrapped, are upper caste men. Seriously, there are organizations for what is called as and they have names like protecting family values. Okay, under protecting family values, it's perfectly normal to kill a girl who has come home, got married to a boy of her family without getting us any dowry. त्याच्यामुळे तिच्या साडीला आग लागली, ती स्टोअर ती काम करत असताना ती जळून गेली. हे परफेक्टली नॉर्मल आहे, कारण हे प्रोटेक्शन ऑफ फॅमिली व्हॅल्यूज मध्ये मोडतं. डाउरी एक्ट है ना, क्लासिकल एग्जांपल है आपके सामने डाउरी एक्ट. But just because of the fact that upper caste men in India demanded the dowry act be abolished, do you go about abolishing the dowry act? So same case है. बरं, तुम्हाला ते सगळ्या बाबतीत चालतात, त्यांचे कष्ट चालतात, त्यांनी तुमच्यासाठी सगळ्या प्रकारची कामं केली पाहिजे, तुमची मेलेली जनावरं वाहून नेली पाहिजे, वेळ प्रसंग पडल्याच्या नंतर तुम्हाला त्यांनी दूध पाजलं पाहिजे, हे सगळं चालतं. त्यांची मतं पाहिजेत. फक्त त्यांच्या बरोबर अ रिलेशनशिप ऑफ इक्वालिटी अँड जस्टिस, एवढ्या दोन गोष्टी नको. ऐसा कैसे होगा ना? इट रन्स काउंटर टू डेमोक्रेटिक एंड कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज. उसको तो गोली मारो, मेरे को उससे कोई रिश्ता नहीं है. इट रन्स काउंटर टू द फॉर्म ऑफ इकॉनॉमी व्हिच आर एक्सेप्टेड सिन्स 1991. तुम्ही तर त्याला असा छळला ना, त्याच्याकडे काही ऑप्शन राहत नाही, तो जाणार गाव सोडून. तो गाव सोडून गेल्याच्या नंतर तुम्ही शेतात काम पुन्हा बरोबर करणार. तुम्हाला अक्कलच नाही ती. तर अशी जर माणसं निघून गेली तर तुमची जी काही 1, 1.25, 2 एकराची शेती आहे त्याच्यामध्ये तुम्ही भांडवली गुंतवणूक करू शकणार आहे कंबाईन थ्रेशर्स आणि हार्वेस्टर्सची. करा, गो अहेड अँड डू इट. I don't know as to how do you address this. कि on the ground the condition is pathetic, simply pathetic. And then in strong denial of this. सांगितलं ना, तुम्हाला कधी काही पुराणांची लायकी ज्यांनी दाखवली ना, त्यांच्या ओंजळीने पाणी पीत वेदांचा माग आलेला आहे, बाकी काही नाहीये. पुराणोक्त मंत्र म्हणण्यामध्ये शान मानत वेदोक्त जातीय माज करत फिरणारे पुरुष. You don't even have the brains to understand कि तुम्हारे सामने क्या चल रहा है. It's pathetic. It's simply pathetic. हाँ बोल. Prohibition of atrocity act is to give relief for ST or ST community. बरोबर. But it has been misused. केसेस किती आहे? But there are cases. So किती? do you think there is need to amend? Zero. There is a need to implement it in a more stronger manner as far as the legal system is concerned. In that act, there is a provision. Even if you sell something out of that caste, then you can prosecute it. So Obviously, it has to be prohibited. Obviously, म्हणजे मी अशी मागणीच करू शकतो, अशी मान्यता म्हणजे असूच शकत नाही ना की बाबा मी एका आधुनिक लोकशाही समाजामध्ये अशा प्रकारची भाषा घेऊन जगणार की जी आधुनिक पूर्व सामंती आणि अत्यंत पितृसत्ताक, अत्यंत पुराणमतवादी अशा प्रकारची भाषा आहे. तुम्ही जर एका लोकशाही समाजामध्ये जगत असताल ना, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे पहिलं एक्सप्रेशन आहे ना, ती तुमची भाषा एक्सेल काय. सो मी एका आधुनिक लोकशाही समाजामध्ये जगणार, पण मी जी भाषा वापरणार ती भाषा ही सामंती आहे, ती भाषा ही आधुनिक पूर्व आहे, आणि मला त्याचं काहीच वाटत नाही. असं नाही म्हणू शकत. हे इक्वेशन सॉल्व्हच करायला लागणार. सो हे प्रोहिबिटेड. भाषा ही नवीन बदलणारी गोष्ट आहे. भाषा ही नित्य नव्या पद्धतीने निर्माण होणारी गोष्ट आहे. आवाज वाढव डीजे. या गाण्यातला डीजे हा शब्द मराठी आहे का? पण गाणं मराठी आहे का नाही? मग एक अमराठी शब्द हा एका अत्यंत अस्सल अशा प्रकारच्या मराठी सांस्कृतिक व्यवहाराचा भाग कसा काय बनतो? भाषा बदलती का नाही माझी? सोयीनुसार बदलणार. पण जिथं मला गैरसोयीची तिथं मात्र मी असं म्हटलं पाहिजे की नाही, हे किती भयानक आहे,
की मी एखाद्याला जर मराठा म्हटलं तर तुम्ही जाऊन माझ्यावरती अॅट्रॉसिटी लावून घेणार, असं नाही चालेल ना. यू हॅव टू इन्व्हेंट द न्यू व्होकॅब्युलरी, यू हॅव टू फाइंड अ न्यू लँग्वेज. आणि राहिली गोष्ट मिसयूजची ना, तर मी म्हटलं ना, माझ्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत माझं काय म्हणणं आहे, आरक्षण, सत्ता, अट्रॉसिटी, या सगळ्या केसेसमध्ये ना आपण आकडेवारी मांडू आणि सगळ्या केसेसची आकडेवारी उपलब्ध. आपण आकडेवारीच्या आधारे बोलू, आपण जेवढं लॉजिकल रॅशनल बोलता येईल तेवढं बोलू. हे असं वाड्याचा साल पिंपळाला लावण्यात काय अर्थ नाही की मोर्चा काढायचा कोपर्डीचा आणि चौकात गेल्यावरती म्हणायचं आरक्षण द्या. आता नाही करायचं, मग त्याच्यासाठी सेपरेट मोर्चा काढायचा. ऐसा नहीं चलेगा. And you quote figures. I'm demanding you quote figures. That is exactly what the court said की राणे कमिटीने सगळ्या प्रकारच्या आकडेवारी, राणे कमिटीने 3 महिन्यामध्ये आकडेवारी जमा केलेली, 3 महिन्यामध्ये, की महाराष्ट्रातल्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या मराठ्यांची संख्या किती, महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटी कॉलेजेस मध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठ्यांची संख्या किती, 3 महिन्यामध्ये अशा आकडेवारी जमा करता येतील. आणि ह्या आकडेवारीला कुठल्याही प्रकारची आकडेवारी तिच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघायला नको की तुम्ही अशी कशी काय मांडून मोकळं होऊ शकता. तुम्ही आकडे मांडा ना, आपण आकड्याच्या आधारे बोलूयात का, आपण आकडे मांडू, आपण आकड्यांच्या आधारे बोलू आणि मग आपण ठरवू ना की आकडे मांडून एक्झॅक्टली नुकसान होणार आहे. तुम्ही सांगा ना मला किती अट्रॉसिटीच्या केसेस आहेत, किती केसेस कन्व्हेन्शन मध्ये गेलेले आहेत, किती केसेस मध्ये काय प्रकारचा न्याय झालेला आहे, किती अट्रॉसिटीच्या केसेस कोर्टाने फेकून दिलेल्या आहेत, असं सांगत की बाबा ह्या केस मध्ये मुळातच दम नाहीये. कोर्टाने काय करायला पाहिजे ही तर पुढचीच गोष्ट झाली, म्हणजे त्याच्याबद्दल पण बोलायचं नाही. आत्ताच्या घडीला तुम्ही निव्वळ मला एवढी आकडेवारी कोट करा किंवा महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली अट्रॉसिटीची केस काय आहे लावा ना. ही सगळी लोक हुशार आहेत, उज्ज्वल परंपरा आहे आपली, उज्ज्वल न्यायदानाची, न्याय करण्याची. मोठं आहे. आपण अशा लोकांशी बोलतो, ते अमेरिकन जेलमध्ये अशा लोकांना आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू बोलतो. आपली एवढी उज्ज्वल परंपरा आहे. तो आपण आता करावं नाही, सगळे नुसतं राहावं. या सांगायला किती अट्रॉसिटीच्या केसेस आहेत, किती केसेस मध्ये काय प्रकारचा न्याय झालेला आहे. ज्या केसेस मीडिया उचलतो, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात तेवढ्याच केसेस घडतात? जेवढ्या उचलून तुम्हाला दाखवल्या जातात ना, त्याच्यापेक्षा जवळजवळ 5 ते 10 पट जास्त केसेस आहेत की ज्या प्रत्यक्षात घडलेल्या आहेत, आणि त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त आहेत की ज्या घडून रिपोर्टच झालेल्या नाहीये. एव्हरीबडी डजंट allege an atrocity. Everybody doesn't even have the brains to allege an atrocity. ना ब्रेन्स है, ना करेज है, ना अवेयरनेस है कि उसके खिलाफ ये जो जुल्म हो रहा है, इसके लिए कानून में एक सेपरेट किस्म का प्रावधान है जिसको अट्रॉसिटी कहते हैं. लोग जानते तक नहीं है. म्हणजे अनेक केसेस मध्ये ऍक्च्युअली लोकांना सांगायला लागतं की अहो तुम्ही ऍक्च्युअली न्यायालयामध्ये जाऊन अट्रॉसिटीच्या अंतर्गत तुमच्यावरती त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करू शकता. मग जाऊन आम्हाला कळतं की अट्रॉसिटी नावाची गोष्ट आहे. इतकी भीषण परिस्थिती. जे की आपण समाजाचं नेतृत्व करतो ना, आपण सगळ्या जाती धर्मांच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाचं नेतृत्व करतो. आपण जाऊन सांगायला पाहिजे का नको त्यांना की अट्रॉसिटीची केस आहे. माणसाने नव्हू शकतो. अट्रॉसिटी केसेस किती अलेज केल्या जातात, मिसयूज किती केल्या जातात, आकडा टाकून बोला. आकडे टाका आणि म्हणूनच ते आकडे टाका, सगळे आकडे टाका. मागणी करा शासनाकडे की सगळे आकडे टाका. असेच लाख सवालाखाली मोर्चे काढायचे ज्याच्यामध्ये कसलाही आधार नाही, कसल्याही प्रकारची आकडेवारी नाही, असं काही पण सांगत फिरायचं ना. पण सांगता येतं कारण आमच्या मोर्चाचं नेतृत्व आमच्या समाजातले प्रतिष्ठित लोक करतायत आणि आमच्या समोर मुंबई आणि पुण्याकडचे सगळे टीव्ही चॅनल घेऊन उभे आहेत जे तिकडे जाऊन हे माहीत धरून, कारण त्यांचं ठरलेलं आहे की कुणीतरी लढलं पाहिजे. रोज संध्याकाळला कुणीतरी कुणीतरी मीडिया इज वो ऐसा केज वाला जो कॉक फाइट होता है ना, की त्याचं केज याच्यामध्ये 2 कोंबडी झुंजवायची, ती झुंजली पाहिजे.
आणि हा मंदांड बसून चिठ्ठी मारतो. हे म्हणजे मीडिया. पण रोज रात्री कोंबडे झुजलं पाहिजे हे ठरलेलं आहे. मग रोज एक नवीन विषय शोधायचा आणि रोज अशी 2-4 कोंबडे आणायचे झुंजवर बसायचे. त्या विषयाचं गांभीर्य नाही, त्या विषयाचा कसलाही पाठपुरावा नाही, त्या विषयाची पूर्वपीठिका नाही किंवा त्या विषयाला भविष्य नाही. आज झाला आज एक खेळ, उद्या झाला उद्या दुसरा खेळ. इतके तर नॉनसेन्स आहेत ते. इनक्रेडिबली पॉइंटलेस किस्म का मीडिया, इनक्रेडिबल. लोकांचे करिअर्स बनलेले आहेत त्याच्यात. जाऊ बोल तू. रिपाई पण रामराजांची पार्टी आहे त्याच्यात म्हणाले की आम्ही 2 वर्ष नॉट टू अपोज मराठा त्यांना सपोर्ट करण्यासाठी करणार त्यांना साथ आहे का कुणाला आठवलं ना सगळं मान्य आठवले. हा इतका थोर पुरुष आहे तो डिपेंडिंग ऑन दिवसाच्या कुठल्या वेळेला कुणाबरोबर चहा पितोय त्याला सगळं मान्य आहे. तो जाऊन सांगतो शरद पवार माझा मित्र आहे, तो थोडा वेळ सांगतो उदयनराजा माझा मित्र आहे आणि तो मोदी सरकारमध्ये मंत्री आहे. तो सगळं त्याच्यासाठी सगळी दुनिया एकसारखी. आठवले has lost all sense of politics, all direction of politics. म्हणजे पॉलिटिक्स हे आपल्या घरी भरवलेलं सत्यनारायण नाही की ज्याला आपल्या गल्लीतली सगळ्याच प्रकारची लोक येतात. हा मिनिमम सेन्स देखील आठवल्यांचा मे he has lost his moral compass a long time ago. मग आठवले काय पण बोलू शकतो, काय वाटतं ते बोलू शकतो की ज्याला कसल्याही प्रकारचा आधार नाही, कसल्याही प्रकारचा. हे सॉर्ट ऑफ स्टार्टेड इव्हॉल्विंग एज अ सॉर्ट ऑफ पॉप्युलिस्ट लीडर की जे वार जसं वाहत आहे ना त्याच्यानुसार जे काही चालले त्या ट्रेंडनुसार बोलत फिरायचं. की थोड्या वेळाचं म्हणायचं हा त्यांचं म्हणणं बरोबर आहे की नाही अॅट्रॉसिटीमध्ये बदल केला पाहिजे. मग थोड्याने पक्षाला बाहेर काढतात समोर जाऊन अजून काहीतरी तिसरंच बोलू द्यायचं. मग थोड्या म्हणायचं नाही त्यांना पण 25% आरक्षण दिलं पाहिजे. कुठनं देणार कुठल्या बेसिसवर देणार सांग ना. मग आरक्षण हा आपल्या आपण काय सॅन्टा क्लॉज त्याच्यात आपण त्याला एक लॉजिक आहे, त्याचं एक कारण आहे. Reservation is not something that can be distributed this haphazardly, no? Especially when you have a judicial sort of intent in it. की कुठल्याही तासाला तुम्हाला असं सांगू शकतात की कम्प्लिटली कॉन्स्टिट्युशनली अनटेनेबल आहे. पण तुम्हाला एवढी अक्कल नसावी की यू गो अहेड अँड डू समथिंग लाईक दिस. बेस पाहिजे ना नको त्याला. तुम्ही बॅकवर्ड आहे का, तुम्ही अंडर डेव्हलप्ड आहे का, तुम्ही इनएडिक्वेटली रिप्रेझेंटेड आहे का, तुम्ही कुठल्या कारणाने कुठल्या बेसिसवर असं म्हणणार की तुम्हाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. The Supreme Court in the case law which it has established has clearly established administrative inefficiency, inadequate representation, backwardness or underdevelopment. These are the basis on which a community can be considered for reservation. तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली ही जी कम्युनिटी याला मराठा म्हणतात ही 3 मध्ये बसती कुठं मला तेवढं कळतं. Why are we behaving as if we are politically and in terms of law and legality illiterate? हम लोग क्या अनपढ़ हैं? ना मैं आमची लोक रिजर्वेशन गरिबी हटाव कार्यक्रम नाही. रिजर्वेशन दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे पॉलिसी मेजर्स पाहिजे जे शासनाला करायचे नाही आणि तुम्हाला शासनाला त्याच्यासाठी जबाबदार करायचं नाही. It's as simple as that. तुम पूछो ना उसको कि in a state which has been hit by 3 consecutive years of a famine, how does that prevention of cruelty to animals वाला जो कानून आहे ना ज्याच्या अंतर्गत बैल आणि बैल यांचं संरक्षण करत फिरला हा कायदा कशा कोणत्या ग्राउंड्सवरती त्याने होते मला कळू. 3 वर्ष शेतकरी ज्याला अशा प्रकारचा दुष्काळ झेलतो ऑप्शन नसल्याच्या नंतर तो जनावर विकायला जातो. 40-50 हजार रुपयाला घेतलेली जनावर त्याला 5-7 हजार रुपयाला विकायला लागलेली आहे. कौन सा लॉजिक है ये? गाय पवित्र है, बैल क्या है?
question. Nobody goes out and asks this question. मी जिंदगीची त्याच्यावर विल्हेवाट लावायची तुम्ही ठरवलेली आहे सिस्टमॅटिकली, आणि मग तुम्ही उलटीकडे येऊन जाता नाही पण तुम्ही नंतर 25% आपल्याला नंतर रामदास आठवलेला कशातच काही कळत नाही, अशी त्याची अवस्था आहे. मग आय डोंट नो. हा बोल. सर त्या संदर्भात एक मराठा दुसऱ्या मराठ्याबद्दल असुरक्षित असण्यातूनच असुरक्षित म्हणण्यापेक्षा कॉम्पिटिटर्स आहेत, स्ट्रॉंग कॉम्पिटिटर्स, घराघरात कॉम्पिटिटर्स. म्हणजे आमचा सेन्स ऑफ भावबंदी खूप स्ट्रॉंग आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती का, की आमच्या एका बाजूला अर्थकारणाचा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःबद्दलच्या जाणीवेचा जो पाया सामंती आहे तो अजूनही सगळ्या प्रकारच्या लोकशाहीकरणानंतर बदललेला नाही. आमच्या सगळ्या प्रकारच्या सत्ता, संपत्ती आणि जाणीव या तिन्ही गोष्टींच्या लेवलला आमच्या सगळ्या जाणीवा अजून पण सामंती याच्यामध्ये अडकलेल्या. And when you face the democratic upsurge, be it from people from your own community or be it from people from your own family, or be it from people from different communities, you start becoming very strongly insecure. When I have cases, seriously, I'm not joking on this and I'm not making any fun on this. लोक आमदारकीला पडल्याच्या नंतर have literally gone mad, have become alcoholics, have lost all sense and purpose in life, की मला कळतच नाही की मी हरू कसा शकतो. अरे लोकशाही आहे, तुला कळत नाही हरू कसा शकतो, तुला जिंकून आल्याच्या नंतर तू काय जिंकलाय ह्याचं अंडरस्टँडिंग तुझं काय होतं. तू एका मतदारसंघामध्ये प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला होता, तू काय एखाद्या दुसऱ्या राज्यात जाऊन राज्य जिंकून नव्हता आलता. पण तुम्ही त्यांचे बॅनर्स बघा, तुम्ही त्यांचे पोस्टर्स बघा, लुक एट द लँग्वेज दॅट दे यूज इन इट. शरद पवार कॉलने कांताराज, आय डोंट नो व्हॉट फॉर. की ज्या माणसाला कशाचीही जाण नाही अशा माणसाला जाऊन लोक जाणता राजा म्हणतात. म्हणजे इतकं फनी असतं ना, लँग्वेजच्या लेवलला ते झिरपतं की आम्हाला विधानसभेची निवडणूक, लोकसभेची निवडणूक असं वाटतं की आपण कुठे युद्ध करायला गेलो, आणि मग हारल्यानंतर आम्हाला कळतच नाही की आपण आपल्या आयुष्यात काय आहे. We have seen cases of people turning mad, literally turning mad, becoming bad alcoholics, bad. You were elected to represent people. You did not win a war, and this was not your fiefdom. ही काय माझी जागीर नव्हती माझा मतदारसंघ. हा सेन्सच नाहीये. म्हणून मी सांगितलं ना की आमच्या बाबतीत 60 नंतर काय झालं, तर आमच्या बाबतीत 60 नंतर डेमोक्रेसीच्या नावाखाली युनिव्हर्सलायझेशन ऑफ फ्युडलिझम झालं. की आम्हाला सगळ्या लेवलला वरपासून खालपर्यंत असं वाटायला लागलं आपण सगळ्याच्या अधिकारी, आपण काय जे काय वागू ना ते सगळं एकदम आलं पाहिजे. पण त्याच्यात ही येणार ना, निर्माण होणार ना. कास्ट कन्सॉलिडेशन मध्ये क्लास फ्रॅगमेंटेशन, कास्ट आणि क्लासच्या याच्यामध्ये रिजनचं फ्रॅगमेंटेशन, आणि एकाचाही दुसऱ्यावरती विश्वास नाही. म्हणून तर आम्ही किती अभिमानाने शांत मोर्चा. अरे म्हटलं कशाला शांत मोर्चा, बोलायला पाहिजे. कसलं शांत घेऊन बसला, कारण ह्या शांतीला कधीतरी तू माझ्या फोडायलाच लागणार आहे ना. ही शांती अशी आजारावर शांती असू नाही शकत. ब्रह्मलीन शांती आहे आपली, तर ब्रह्मलीन शांतीमधनं काहीच निघत नाही, हे ठरलेलं आहे. I don't know. It's very funny in terms of what they're doing. मग ते शांत, आपण सगळे शांत चाललेलो आहोत. आपला लॉंग मार्च आहे, नंतर क्रांती घडणार. मग आता आपण इथंच थांबू. थँक्यू, हॅव अ ग्रेट वीकेंड.